सामान्यांच्या जीवन वाटा ध्येयानेच्या प्रेरित होत्या. जाणून घेऊ आपण त्यांचा जगा वेगळा प्रवास आता. चला रंगू दे त्यांच्या सोबत पैसेच्या गप्पा. स्वागत करतो तुमचे हा जुळ्या बहिणींचा कट्टा. जुळ्या बहिणींचा कट्टा. नमस्कार. नमस्कार. लहानपणी संध्याकाळी देवापाशी दिवा लावल्यावर आमची आई शुभम करोति कल्याणम म्हणायला लावायची. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा. आरोग्यम धनसंपदा. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे हे नेहमीच ऐकायला मिळणारं आणि तितकंच खरं असलेलं बोधवाक्य ऐकत आपण सगळेच मोठे झालो. सोनं चांदी संपत्ती बंगला प्रसिद्धी म्हणजे खरी संपत्ती नव्हे. आरोग्य हीच खरी संपत्ती. शरीर आणि मन यांचं आरोग्य एकमेकांशी निगडीत असतं. अगदी डोक्याच्या केसांपासून तर पायाच्या नखांपर्यंत प्रत्येक अवयवाचं कार्य अनमोल आहे. आपल्या शरीराची कार्यप्रणाली हे अचंबित करणारं एक शास्त्रच आहे. आज 17 मे. आजचा दिवस हायपरटेन्शन डे म्हणून सर्व जगभरात सेलिब्रेट केला जातो. लोकांमध्ये हायपरटेन्शन म्हणजेच हाय बीपी बद्दल जागरूकता वाढावी, हायपरटेन्शनची लक्षणं तसंच त्याचं प्रिव्हेन्शन डिटेक्शन आणि कंट्रोल राहावा म्हणून या दिवसाचं महत्व आहे. 2022चं हायपरटेन्शनचं थीम आहे मेजर युअर बीपी ॲक्युरेटली, कंट्रोल इट अँड लिव्ह लॉंगर. शरीराबरोबरच मनाचं आरोग्य दर्शवणारी जी महत्वाची लक्षणं आहेत त्यातलं महत्वाचं लक्षण आहे हायपरटेन्शन. आज हायपरटेन्शन डेचं औचित्य साधून आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर स्वप्ना खानजोडे. डॉक्टर, आपल्या जुळ्या बहिणींचा कट्टा ऐसपैस गप्पा या आमच्या ऑनलाईन मंचावर मी श्यामा देशपांडे आणि मी मीना मोरोळे तुमचं मनापासून स्वागत करतो. आपल्या नागपूरच्या डॉक्टर स्वप्ना खानजोडे या सिनियर फिजिशियन व क्रिटिकल केअर कन्सल्टंट आहेत. त्या MBBS DNB इंटरनल मेडिसिन आणि IDCC क्रिटिकल केअर मध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केलंय ना. हो. हा. आणि युनिव्हर्सिटी ऑफ रिगेन्सबर्ग जर्मनी इथून त्यांनी ECMOचं स्पेशलाइज ट्रेनिंग घेतलंय. सर्टिफिकेट कोर्स इन इन्फेक्शियस डिसीजेस मध्ये त्यांनी डिप्लोमा केलाय. सर्टिफिकेट कोर्स होता तो क्रिटिकल केअर सर्टिफिकेट कोर्स केलाय आणि तसेच ICU अल्ट्रासाऊंड CMC वेल्लरला पण त्यांनी सर्टिफिकेट कोर्स केलाय. त्यांचा वैद्यकीय क्षेत्रात अतिशय प्रदीर्घ आणि दांडगा अनुभव आहे. हायपरटेन्शन सोबतच आरोग्याची काळजी घेणं म्हणजे नेमकं काय काय करणं, हायपरटेन्शनवर काय उपाययोजना आहे आणि ती होण्याची कारणं, निरोगी जीवनशैली याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. अशा अनेक प्रश्नांची उत्तर आज आपल्याला डॉक्टरांकडून मिळणार आहे. पुनश्च डॉक्टर, मी तुमचं मनापासून स्वागत करते. करायची गप्पांना सुरुवात क्षमा. थँक्यू आणि मनापासून आभार तुमचे की आज या चर्चा सत्रामध्ये तुम्ही मला आमंत्रित केलं. फार बरं वाटतंय. डॉक्टर, मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायला आवडेल की रक्तदाब म्हणजे नेमकं काय आणि नॉर्मल बीपी किती असायला हवं, तसंच हायपरटेन्शन म्हणजे हाय बीपी किती असतं. आपल्याला माहितीये आपलं हृदय जे आहे ते रक्तवाहिन्यांमध्ये रक्त पंप करतं. त्यालाच आपण हार्टला पंपिंग किंवा जे काही हार्टबीट्सची ते सिंक्रोनाइज्ड असतं. तर हे जे रक्त पंप आपलं हृदय करतं त्याच्यामुळे जो रक्तवाहिन्यांवर दबाव किंवा दाब होतो त्याला आपण ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब असं म्हणतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये 2 भाग असतात, सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर. आपण बरेचदा किंवा नॉर्मल सामान्यतः ऐकतो की नॉर्मल बीपी हे 120/80 पाहिजे. तर याच्यामध्ये 2 भाग जे आहेत, 120 हे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर असतं आणि 80 जे आहे ते डायस्टॉलिक ब्लड प्रेशर असतं. जेव्हा हृदयाचं पंपिंग सुरू असतं किंवा जेव्हा हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतं आणि ते रक्ताला पुढे ढकलतं, पंप करतं, त्यावेळेला जो रक्तवाहिन्यांवर दाब होतो, जो प्रभाव पडतो तो असतो सिस्टॉलिक ब्लड प्रेशर. तसंच
हृदयाच्या 2 ठोक्यांच्या मध्ये जेव्हा हृदय विश्रांती घेत असतं त्यावेळेला जो रक्तवाहिन्यांवर दाब पडतो तो असतो डायस्टॉलिक ब्लड प्रेशर. तर जसं मी म्हटलं, नॉर्मल ब्लड प्रेशर हे 120/80 या रेंजमध्ये असतं. आणि जेव्हा आपण हायपरटेन्शन किंवा हाय ब्लड प्रेशरची गोष्ट करतो तेव्हा सामान्यतः 140/90च्या वर जर परसिस्टंटली तुमचं बीपी असेल तर त्याला आपण हायपरटेन्शन म्हणतो. पण जर तुमचं ब्लड प्रेशर 120/80च्या वर आणि 140/90च्या खाली असेल तर त्याला आपण पूर्व उच्च रक्तदाब किंवा प्री हायपरटेन्शन असं क्लासिफाय करतो. अच्छा. मग डॉक्टर, हाय बीपी होण्याचं नेमकं काय कारण असतं? तसंच अनुवंशिक पण असू शकतं का? हो, हाय बीपीची बरीच कारणं असतात. आता साधारणतः वाढत्या वयाच्या सोबत जेव्हा 40 नंतर वगैरे जेव्हा आपलं ब्लड प्रेशर वाढायला लागतं त्याचं मुख्य कारण असतं कारण आपले जे रक्तवाहिन्या असतात किंवा ब्लड वेसल्स असतात त्या स्टिफ व्हायला लागतात. त्याच्यावर फॅट डिपॉझिशन, कोलेस्ट्रॉल डिपॉझिशन व्हायला लागतं. जेव्हा अनुवंशिक कारणांनी हे जे ब्लड प्रेशर वाढत राहतं त्याला प्रायमरी हायपरटेन्शन किंवा एसेन्शियल हायपरटेन्शन असं म्हणतो आपण. आणि बरेचदा म्हणजे जवळपास 10% लोकांमध्ये जेव्हा बीपी वाढलेलं असतं तर त्याचं एक कारण अंडरलाईन कुठली ना कुठली तरी मेडिकल डिसऑर्डर असते. त्याला आपण सेकंडरी हायपरटेन्शन म्हणतो. जेव्हा प्रायमरीली हायपरटेन्शन अनुवांशिक कारणांमुळे किंवा आपल्या एज रिलेटेड प्रॉब्लेम्समुळे वाढतं त्याला आपण एसेन्शियल हायपरटेन्शन म्हणतो. आणि जेव्हा कुठला तरी आतमधला इंटरनल ऑर्गन चा जो काही आजार असेल त्याच्यामुळे जर बीपी वाढायला लागलं, फॉर एक्झाम्पल किडनीचे रोग असतात किंवा हृदयविकार असतात, याच्यामुळे सुद्धा बीपी वाढलेलं आढळून येतं, त्याला आपण सेकंडरी हायपरटेन्शन म्हणतो. बरेचदा जेव्हा यंग लोक आपल्याकडे म्हणजे 30तली लोक जेव्हा आपल्याकडे बीपीचं हे म्हणजे वाढून त्यांचं येतं किंवा बीपीच्या कारणाने आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही सेकंडरी हायपरटेन्शनचे कॉजेस पण त्यांच्यामध्ये शोधायचा प्रयत्न करतो. म्हणजे कॉमनली किडनीचे आजार असतात किंवा किडनीला जी मुख्य रक्तवाहिनी ब्लड सप्लाय करते त्याच्यामध्ये जर नॅरोईंग आलं तर त्याला आम्ही रिनल आर्टरी स्टेनोसिस म्हणतो. एखादी जी आपल्या शरीराच्या खालच्या हिस्स्याला जी काही एक महाधमनी म्हणजे एओर्टा असते त्याच्यामध्ये जर काही नॅरोईंग आलं तर त्याला आम्ही कोआप्टेशन ऑफ एओर्टा म्हणतो. तर सांगायचं तात्पर्य की हे जे बेसिक अंडरलाईन कॉजेस जर आपण ट्रीट केले तर मग हे सेकंडरी हायपरटेन्शन ट्रीट करायला अजून सोपं पडतं. म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी मध्ये फरक आहे. हा फरक असतो. आणि सेकंडरी हायपरटेन्शन मध्ये जनरली हे जे अंडरलाईन कॉजेस जर आपण नाही म्हणजे त्याची तपासणी केली तर ते फक्त औषधांनी सेकंडरी हायपरटेन्शन हे कंट्रोलमध्ये नाही येणार बरेचदा. काय डायग्नोसिस असतं त्याचं कसं करतात? डायग्नोसिस कसं करतात त्याचं? डायग्नोसिससाठी जसं मी आता ही कारणं सांगितली म्हणजे किडनीचा रोग असतात त्याच्या रिलेटेड टेस्ट आर्टरी. हा, तर मग तसं तुम्ही रिनल आर्टरीचं डॉपलर म्हणजे तिथला रक्तप्रवाह कसा आहे किंवा किडनीचा रिलेटेड निगडीत जे क्रिएटिनिन लेवल्स किंवा सोनोग्राफी हे सगळं करू शकता. किंवा एओर्टा बघायचं असेल तर मग एओर्टोग्राम किंवा मग इकोची टेस्ट, हे सगळे टेस्ट जे कुठलं कारण आपल्याला पॉसिबिलिटी वाटते अकॉर्डिंगली आपण त्याला इन्व्हेस्टिगेट करू शकतो. पण बरेचदा सिम्पटम्स नसतात ना डॉक्टर, सायलेंट किलर का म्हणतात? मग म्हणूनच सायलेंट किलर म्हणतात. कारण हायपरटेन्शन ही अशी गोष्ट आहे म्हणजे ब्लड प्रेशर वाढणं ही अशी गोष्ट आहे की बरेचदा काहीच सिम्पटम्स कुठलीच लक्षणं दिसत नाही आणि नेमका पेशंट जेव्हा येतात तेव्हा काहीतरी म्हणजे जीव घेणा काहीतरी कॉम्प्लिकेशन घेऊनच येतात. फॉर एक्झाम्पल पॅरालिसिसचा अटॅक घेऊन येतील, हार्ट अटॅक घेऊन येतील किंवा सडनली त्यांची विजन कमी झालेली असते रेटायनोपॅथीमुळे वगैरे. पण तेव्हा जेव्हा आपण तपासणी करतो तेव्हा लक्षात येतं की किंवा किडनी फेलियर मध्ये पण पेशंट येतात तेव्हा जेव्हा तपासणी करतो आपण तेव्हा लक्षात येतं की अरे बीपी तर खूप जास्ती आहे. हे एकाएकी नाही, बहुतेक पॉसिबली हे आधी सुद्धा बीपी वाढलेला असेल पण कधी नोटीसच झालं नाही. पण हॅव्हिंग सेड दिस, काही छोटी छोटी लक्षणं म्हणजे जसं आपल्या नियमित दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अचानक खूप थकल्यासारखं वाटतंय किंवा डोकं दुखतंय, चक्कर येतेय, जे काही आपल्याला म्हणजे सामान्य याच्यात आपण एक्सप्लेन करू शकत नाही की का होतंय, किंवा उलटीसारखं म्हणजे मळमळतंय हे, मग अशा वेळेला एकदा आवर्जून आपल्या डॉक्टरकडे जाऊन बीपी चेक करणं ही एक चांगली गोष्ट राहील. एस्पेशली अशा लोकांमध्ये ज्यांच्याकडे फॅमिली हिस्ट्री ऑफ हायपरटेन्शन आहे किंवा लठ्ठपणा हा फॅमिलीमध्ये आहे किंवा डायबिटीज आहे, ऑलरेडी हिस्ट्री आहे डायबिटीजची, अशा लोकांनी मात्र नक्कीच थोडंसं असं विजिलंट राहून बीपी चेक करणं, पिरियॉडिक बीपी चेक करणं योग्य आहे.
आणि मुख्य म्हणजे बीपीचं निदान करणं, म्हणजे हाय बीपी किंवा हायपरटेन्शनचं निदान करणं खूप सोपं आहे. स्पिग्मोमॅनोमीटर जी आपण बीपी मोजायची हो. असते त्यांनीच निदान करायचं असतं. तर फक्त आपल्याला एकतर डॉक्टरकडे जायचंय, त्यांना सांगायचं ते बीपी चेक करणार आहे. तर बघितलं तर जरी तो सायलेंट किलर असला तरी त्याचं निदान खूप सोपं आहे. वन्स यू हॅव हाय ब्लड प्रेशर, यू नो की काय करायचं, मग तुम्हाला डॉक्टर योग्य तो सल्ला देणारच. पण डॉक्टर, हाय बीपी करता चुकीची जीवनशैली पण जबाबदार असते का? हो, खूप जास्ती. म्हणजे बरं झालं तुम्ही प्रश्न विचारला हा, कारण आताच्या या सगळ्या आपण जी काही दैनंदिन जीवन बघतोय त्याच्यात चुकीची जीवनशैली ही सगळ्यात मोठी कल्प्रिट आहे. कुठल्या पण रोगांमध्ये, नॉट जस्ट हायपरटेन्शन, पण इव्हन बाकी हार्ट डिसीजेस आणि बाकी सगळ्या याच्यामध्ये सुद्धा ही चुकीची जीवनशैली खूप घातक असते. आता बरेचदा असं होतं की आपण कारण जेव्हा आपण बोलतो हायपरटेन्शनची, त्याच्यामध्ये स्ट्रेस म्हणजे अनुवांशिक आणि बाकी सेकंडरी हायपरटेन्शन वगैरे ही सगळी तर झाली, पण स्ट्रेस, मानसिक तणाव हे खूप महत्वाचं कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर असतं ब्लड प्रेशर वाढवण्यामध्ये. जंक फूड खाणं, दॅट इज अगेन दॅट कम्स ॲज चुकीची जीवनशैली, किंवा तुमचं धूम्रपान, अल्कोहोल, ह्या सगळ्या चुकीच्या, किंवा तुमचं झोपण्याची वेळ ठरलेली नसते, खाण्यापिण्याची वेळ ठरलेली नसते, जे मिळेल ते आपण खातो, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा खातो. म्हणजे थोडक्यात स्वतःकडे दुर्लक्ष करणं हे एक खूप मोठं रिस्क फॅक्टर किंवा कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे हायपरटेन्शन डेव्हलप करायला. आपल्याला तेव्हा जेव्हा चालू असतं आपलं आयुष्य तेव्हा लक्षात येत नाही, पण जेव्हा मेजर काहीतरी होतं तेव्हा मात्र आपल्याला आठवतं सगळं की हो आपण नव्हतो फॉलो करत. किंवा जेवणामध्ये मिठाचं प्रमाण खूप जास्ती घेणं, डायबिटीज कंट्रोलमध्ये नसणं, स्थूलपणा, लठ्ठपणा जेव्हा असतो तेव्हा त्याचं योग्य वेळी काळजी न घेणं, हे सगळे फॅक्टर्स तुमच्या आरोग्याच्या प्रॉब्लेम्समध्ये डेफिनेटली कॉन्ट्रीब्युट करतात. आजकाल कारण लहान मुलांना आणि तरुणांना पण हाय बीपीचा त्रास लवकर सुरू होतो. हो, लवकर सुरू होतो. गोळ्या आणि त्याच्यामध्ये कारणीभूत ही सगळी गोष्टी आल्याच की, ह्या सगळ्याच गोष्टी आल्या. आणि काय प्रत्येक वेळेला फक्त हे म्हणून की स्ट्रेस आहे, स्ट्रेस कोणाला नाहीये, हो सगळ्यांनाच आहे स्ट्रेस. हो हो. पण तो स्ट्रेस घेऊन त्याची स्ट्रेस मॅनेजमेंट न करून, म्हणजे टेन्शन घेऊन आपल्या आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम करून घेणं चुकीचं आहे. तरी आपल्याला ती लाईन ड्रॉ करायलाच लागते किंवा करायलाच पाहिजे की नाही, याच्यानंतर आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. डॉक्टर, तुम्ही हाय बीपी होण्याची कारणं सांगितली, लक्षणं काय असतात मग? आपल्याला डॉक्टरकडे जायची गरज आहे का, हे कसं ओळखायचं? मी आताच तुम्हाला बोलले की जर आपल्याला काहीतरी वेगळं वाटतंय आपल्या म्हणजे रोजच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये, नॉर्मल पेक्षा जरा वेगळं वाटतंय, म्हणजे खूप थकवा येतो आहे, किंवा डोकं दुखतंय सकाळी सकाळी, किंवा मळमळायला लागतंय अचानक, काहीच कारण नसताना, सगळं व्यवस्थित चाललंय, सुरळीत चाललंय, पण हे सगळं एक आपण ऑब्झर्व्ह करतो आहे, जर आपल्याला असं वाटतंय की हे सगळं होतं आहे तर एका तपासणी करणं गरजेचं आहे. आणि नाही तर तुमच्याकडे जर फॅमिली हिस्ट्री आहे, किंवा तुम्हाला डायबिटीज किंवा किडनीचे आजार किंवा ओबेसिटी ही सगळे प्रॉब्लेम्स आहेत, तर तुम्ही पिरियॉडिकली आपल्या डॉक्टरकडनं बीपीचं चेकअप, हेल्थ चेकअप हा करणं जरुरी आहे. अजून काय लक्षण असतात? कानात आवाज वगैरे येतात, कानात आवाज येतात, चक्कर येणं, हे सगळे बरेच असे एपिस्टॅसिस पण असते का? हो, नोज ब्लिडिंग, नाकातनं रक्त येणं, हे सुद्धा कानात आवाज पण हे सगळं तिथल्या रक्तवाहिन्यांमध्ये जेव्हा प्रेशर डिफरन्सेस व्हायला लागतात तेव्हा नाकातनं पण रक्त येणं, हे सुद्धा आढळून येतं बरेचदा. अच्छा, पण मग डॉक्टर बीपी डिटेक्ट झाल्यावर केअर प्लॅन काय हवा मग? सगळ्यात पहिले तर जे आपले मॅनेजेबल फॅक्टर्स आहेत औषधांच्या व्यतिरिक्त, त्यांना तुम्हाला करेक्ट करायला पाहिजे. म्हणजे जसं आपण पुढे जाऊ मी एक सांगेनच तुम्हाला. मी नेहमीच म्हणजे हे सांगते की स्ट्रेस मॅनेजमेंट एक गोष्ट आहे, तुमचं रेग्युलर फूड हॅबिट्स, तुम्हाला कळलंय ना की तुम्हाला ब्लड प्रेशर आहे किंवा म्हणजे हायपर टेन्शनचा त्रास आहे, ब्लड प्रेशर सगळ्यांनाच असतं पण हायपर टेन्शनचा त्रास आहे, तर तुम्हाला काही गोष्टींवर आवर घालणं हे अतिशय अनिवार्य आहे. म्हणजे त्याच्यात सगळ्यात पहिले तर तुमचं जेवणामध्ये तुम्ही मीठ कमी करा, तुमचं तेलकट तुपकट खाणं कमी करा, त्याच्याने तुमचं जंक फूड बंद करा, स्मोकिंग ड्रिंकिंग बंद करा. ऍटलीस्ट आता तरी बंद करणं आवश्यक असतं जेव्हा तुम्हाला डिटेक्ट झालेलं आहे. स्ट्रेस मॅनेजमेंट करा, नियमित एक्सरसाइज करा. कारण काय होतं की एक्सरसाइज फक्त फिजिकलच आपण हे करतो, मेंटल एक्सरसाइज विसरून जातो आपण.
मेंटली स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी तुम्हाला जे काय आवडतं म्हणजे कोणती सगळं मेंटल तेच इतके सगळे चॅनल्स आहेत तुम्हाला, ते मेडिटेशनचे इतके सगळे ऑप्शन्स आहेत. मेडिटेशन करा, हवं तर अनुलोम विलोम करा, ध्यान करा, फक्त बसून एक जो स्टिलनेस ऑफ माइंड म्हणतो आपण करतच नाही तो प्रॅक्टिस. आणि फार नाही 3 मिनिटं करा दिवसाला, 3 ते 4दा. आपल्याला असं होतं की बापरे मेडिटेशन 15 मिनिटं कसं करणार, 20 मिनिटं कसं करणार, वेळच नाहीये. पण मी तर 15 मिनिटापर्यंत जात पण नाही. 3 मिनिटं करा. आणि काय करायचं, काहीच नाही करायचं, फक्त डोळे मिटायचे, बाकी सगळं हातातलं बाजूला ठेवायचं. मी आता इथे बसले, हातातलं सगळं बाजूला ठेवून डोळे मिटून फक्त श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करायचं. आणि विचार येणारच आहे ते येऊ द्यायचे, पण आपण फक्त इथे लक्ष ठेवायचं. आणि आजकाल आपल्याकडे मोबाईल असतात, लावा ना टायमर त्याच्यात. 3 मिनिटाचा टायमर लावायचं, सुरू करायचं. एवढं जरी आपण सुरुवातीला हे केलं ना, फॉलो केलं, तरी सुद्धा प्रचंड फरक पडतो. मी स्वतःच्या अनुभवावरनं सांगते. कोविडच्या काळामध्ये आम्ही प्रचंड स्ट्रेसमध्ये होतो, कारण साहजिकच आहे, तो पॅन्डेमिकचा फेराच तसा होता. आणि तब्बल असे 1000 पेशंट्स आणि किती बघितलेत आम्ही, 1000-2000 पेशंट्स, आणि रोज नवीन नवीन प्रॉब्लेम्स, नवीन नवीन कॉम्प्लिकेशन्स, डेथ्स. इट वॉज व्हेरी मेंटली डिस्टर्बिंग आणि मेंटली टॅक्सिंग होतं. तेव्हा मात्र आम्ही असंच थोडं बहुत स्वतःला शांत करत किंवा मेडिटेशन किंवा स्टिलनेस ऑफ माइंड अशाच पद्धतीने स्वतःला आम्ही मॅनेज केलं. कारण तेव्हा गरजेचं होतं, नाही टाकणं पॉसिबल नव्हतं आणि कंटिन्युअस काम सुरू होतं. पण हे पॉसिबल आहे, अगदी पॉसिबल आहे. कारण मन शांत केल्याशिवाय बाकी कुठलेच प्रॉब्लेम्स, तुम्ही कितीही औषधं घ्या, जर तुमचं मन शांत नसेल तर त्याचा इफेक्ट येणं सुद्धा दुर्मिळ असतं. म्हणजे मी कॉमनली माझ्या पेशंट्सला किंवा यांना सांगते की हे जे ट्रीटमेंट पार्ट जो असतो डॉक्टर आणि पेशंट मधला, हा 50% कॉन्ट्रीब्युशन आमचं, की औषधं देणं, तुम्हाला सल्ले देणं. 50% कॉन्ट्रीब्युशन हे तुमचं असतं, ज्याने तुम्ही एक फॉलो करायचं, त्याला आत्मसात करायचं. आणि यू हॅव की ठीक आहे हे असं आहे, आणि याच्याने जे काही मॉडिफिकेशन्स आपल्याला लाईफस्टाईलमध्ये सांगितले आहे ते आपल्याला आत्मसात करायचे. सो इट इज ऑलवेज अ 50-50 म्युच्युअल हे अंडरस्टँडिंग असते ती दोघांची. पण डॉक्टर, हाय बीपीचे कॉम्प्लिकेशन्स काय असू शकतात? तसंच रिस्क फॅक्टर्स कुठले असतात? आताच मी सांगितलं, रिस्क फॅक्टर्स मध्ये एक तर तुमची म्हणजे बॅड लाईफस्टाईल इज वन, ओबेसिटी, जर तो लठ्ठपणा असेल तर तो एक दुसरा, फॅमिली हिस्ट्री झाली आहे, किंवा आधी काही तुम्हाला किडनीचे आजार असतील तर त्याच्यामुळे सुद्धा हे सेकंडरी हायपरटेन्शन होऊ शकतं. डायबिटीज असेल तर रिस्क ऑफ हायपरटेन्शन वाढते, हार्ट डिसीज वाढते. आणि दुसरं काय म्हटलं तुम्ही? कॉम्प्लिकेशन्स बघायला तर आपण हेड टू टो कॉम्प्लिकेशन, तुमच्या डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊ शकतो, रेटायनल हेमरेजेस होऊ शकतात, तुमची दृष्टी जाऊ शकते, आणि स्ट्रोक होऊ शकतो, म्हणजे पॅरालिसिसचा अटॅक येऊ शकतो. कारण वरच्या मेंदूच्या रक्तवाहिन्यांवर जर रक्तदाब वाढला तर तिथे रक्तस्राव व्हायची भीती असते, हेमरेजेस होऊ शकतात, हार्ट अटॅक होऊ शकतो, फेलियर होऊ शकतं. असे सगळे प्रॉब्लेम्स, आणि ऑल ऑफ दीज आर लाईफ थ्रेटनिंग कॉम्प्लिकेशन्स. हो ना, म्हणजे आपण दुर्लक्ष करायला नको हायपरटेन्शन कडे. अजिबात नाही. म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ऑलवेज. डॉक्टर, हाय बीपी पूर्ण बरा होऊ शकतो का? भारतात यावर काय उपचार पद्धती आहेत, आणि नॅचरल मेथड्स पण असतात का काही? हाय ब्लड प्रेशर जर तुम्ही नियमित औषधं घेतली तर कंट्रोलमध्ये डेफिनेटली राहू शकतं. आपल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार औषधं करू अजिबातच. मला बरं वाटतंय, मला असं वाटतंय की बीपी कंट्रोलमध्ये म्हणून मी औषधं बंद केलीत नाही. डॉक्टरच्या सल्ल्यात फक्त चालायचं, त्याच्या सल्ल्याशिवाय प्लीज आपली औषधं बंद करू नका. आणि राहिली नॅचरल मेथड्सची गोष्ट, नॅचरल मेथड्स मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे स्ट्रेस मॅनेजमेंट, जे आपण बोललो आहे, आणि लाईफस्टाईल. ह्या 2 गोष्टी जर आपण पाहिल्या तर आपलं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहू शकतं. आता बरेचदा असं होतं की सुद्धा ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये नाहीये किंवा बीपी वाढतच आहे, आपण मल्टिपल तरी बीपी वाढतंय, तर याला आम्ही रेझिस्टंट हायपरटेन्शन म्हणतो.
आणि अच्छा. रेझिस्टंट म्हणजे इट इज रेझिस्टंट टू मेडिसिन, समहाऊ विथ मेडिसिन ऑल्सो इट इज नॉट गेटिंग कंट्रोल, सो इट इज कॉल्ड रेझिस्टंट हायपरटेन्शन. जेव्हा अशा व्यक्तीमध्ये ब्लड प्रेशर आढळून येते जे बिलकुलच कंट्रोल होत नाहीये, मग मात्र परत आपल्याला एकदा सेकंडरी कॉजेसची तपासणी करायला पाहिजे. काहीतरी अंडरलाईन प्रॉब्लेम आहे, किडनी प्रॉब्लेम आहे, किंवा आपल्या शरीरामध्ये ॲड्रिनल ग्लॅन्ड म्हणून एक छोटंसं ग्लॅन्ड असतं, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आले तर सुद्धा रेझिस्टंट हायपरटेन्शन हे होऊ शकतं. तर जर मल्टिपल गोळ्या घेऊन सुद्धा आपलं बीपी येत नसेल तर मग अजून एकदा आपल्याला परत इन्व्हेस्टिगेट आहे. डॉक्टर, तुम्ही मागाशी म्हणाला की मीठ आपण म्हणतो, मिठाचं प्रमाण किती असायला हवं मग रोजच्या आहारात? कारण आता मी सोप्या शब्दात सांगितलं तर आपण जेवणामध्ये जितकं भाज्यांमध्ये आणि त्यामध्ये मीठ असतं तेवढं घ्यायचं. जे आपल्याकडे पद्धत असते की वेगळं मीठ आपण वाढतो, किंवा पापड हे सगळं आपल्याला जी वाढायची पद्धत असते वाढताना ते बंद करावं. म्हणजे असं नाही शास्त्र म्हणून आपण वाढतो, अगदी बरोबर आहे, पण ते एक्स्ट्रा मीठ घेतलेलं जेवढं जेवणात आहे तेवढं इनफ असतं. भरून नको घ्यायला. अच्छा, लोणचे खावे की नाही खावे? लोणचे वगैरे जर हायपरटेन्शन असेल तर नाही खावं. प्रिझर्वेटिव्ह म्हणून आपण लोणच्यामध्ये मीठ थोडंसं जास्तीच असतो आहे की नाही, त्याला टिकावं म्हणून. तर लोणचं पापड हे तर खाऊच नाही. तर लो सोडियम सॉल्ट नसतं का अवेलेबल? काय लो सोडियम सॉल्ट अवेलेबल नसतात का? माहिती नाही मला अवेलेबल असतं काय, डाऊट. अच्छा. आणि डॉक्टर, तुम्ही आता म्हणाला की गोळ्या सुरू असल्या तरी बीपी फ्लक्च्युएट होतं, कधी अचानक हाय होतं, कधी लो होतं, त्याच्या मागे काय कारण असू शकतील अजून तुम्ही म्हणता तसं? आता काय होतं, बीपी जर लो झालं तर एकदा डॉक्टरच्या सल्ल्यानुसार जर तुमचे बीपीचे औषधं मॉडिफाय करायचे असतील किंवा त्यांचे डोसेस कमी जास्त करायचे असतील तर ते एक तर करून बघायचे. आणि नाही तर अंडरलाईन हार्टचा जर काही प्रॉब्लेम होत असेल किंवा हार्टचा पंपिंग दोष होत असेल येत असेल आहे तर पण तुमच्या बीपी मध्ये फ्लक्च्युएशन होऊ शकतात. तर जर तुमचं बीपी औषधं घेऊन कमी सुद्धा होत असेल, अगदीच लो बीपी सारखं होत असेल, तुम्हाला चक्कर येत गरगरल्यासारखं होत असेल, तरी तुम्ही एकदा डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे की मेडिसिन्स घेऊन हा त्रास होतोय. अकॉर्डिंगली ते तुम्हाला डोसेस पण ऍडजस्ट करून देतील किंवा जर काही तपासण्या हार्टशी निगडीत असतील त्या आपण सांगते. आणि तसं मी आधी जसं म्हटलं ब्लड प्रेशर वाढतं म्हणजे गोळ्या घेऊन सुद्धा जर ते कंट्रोल नाही झालं तर मग हे सेकंडरी कॉजेसची आपल्याला तपासणी परत एकदा करणं अनिवार्य होऊन जातं. गोळ्या घेऊन सुद्धा मग समजा डोक्यात कसं तरी होत आहे आणि पण बीपी नॉर्मल आहे, मग ते त्याच्यासाठी काय वेगळे हो, आपल्याला त्याच्यासाठी मग वेगळं इन्व्हेस्टिगेट करणं, कारण प्रत्येक वेळेला आपण ब्लड प्रेशरशीच फक्त गरगरल्यासारखं होत आहे असं जे काही कोरिलेशन कधी कधी करतो की बीपी वाढलं म्हणून डोकं दुखतंय किंवा गरगरतंय, पण जर बीपी नॉर्मल असेल तर मग मात्र मेंदूशी निगडीत काही प्रॉब्लेम्स होत आहेत हे मात्र आपल्याला एकदा न्यूरोलॉजिकल काही इश्यूज आहेत का हे एकदा आपल्याला बघावं. डॉक्टर, बऱ्याच जणांना काहीच त्रास नसतो त्यामुळे रेग्युलर बीपी चेकअप होत नाही, तर रेग्युलर बीपी चेकअपचं महत्व काय, काय गाईडलाईन्स फॉलो करायला हव्यात? जर तुमच्या घरी फॅमिली हिस्ट्री असेल ब्लड प्रेशर म्हणजे हाय ब्लड प्रेशरची किंवा हार्ट डिसीजची, डायबिटीज किंवा फॅमिलीमध्ये लठ्ठपणा एक अनुवांशिकपणे असेल तर तुम्ही रेग्युलर पिरियॉडिकली बीपी चेक करणं गरजेचं आहे. जर तुमची लाईफस्टाईल खूप स्ट्रेसफुल असेल म्हणजे अगदीच धावपळीचं धकाधकीचं आयुष्य असेल खूप जास्ती आणि त्याच्यात येते की आपलं वेळा पाळणं होत नाहीये, म्हणजे किती तुम्ही प्रयत्न केला तरी लाईफ आहे ती तंतोतंत हेल्थी लाईफस्टाईल फॉलो करणं होत नाहीये, मग अशा बीपी चेकअप, पिरियॉडिक बीपी चेकअप हे करणं गरजेचं आहे. कारण सायलेंट किलर असल्यामुळे म्हणजे त्याचे लक्षणं बहुतांश दिसत नाही. निरोगी जीवनशैलीबद्दल छान उपयोग. बरं, आहार काय असावा, म्हणजे आहार रेझिस्टन्स वाढायकरता काय करायला पाहिजे, म्हणजे निरोगी जीवनशैली म्हणजे काय म्हणाल तुम्ही? किंवा समराईज करताना आपण डूज किंवा डोंट थोडक्यात काय सांगाल तुम्ही? मग मी कॉमनली आपण जेव्हा पण एखाद्या कुठल्या विषयाबद्दल किंवा रोगाबद्दल बोलतो किंवा चर्चा करतो किंवा वाचतो तेव्हा आपण म्हणतो की आपल्याला A to Z माहिती असावी, कुठल्याही टॉपिकची किंवा डिसीजची A to Z माहिती असावी. त्याचप्रमाणे जेव्हा आपण हेल्दी लाईफस्टाईल किंवा निरोगी जीवनशैलीबद्दल बोलतो तेव्हा मी A to F
फॉलो करा असं म्हणते. A to Z माहिती असावी, पण A to F म्हणजे काय? फॉलो करा असं मी सांगते आणि आवर्जून आपल्या पेशंट्सला सांगते. आता याच्यात ABCDEF या अल्फाबेट्सला आपण जर निगडीत हे केलं तर ए हा, हा. म्हणजे ऍक्टिव्हिटी. हा ऍक्टिव्हिटी ए म्हणजे Okay. ऍक्टिव्हिटी. Activity. ऍक्टिव्हिटी म्हणजे तुमच्या शरीराला कुठल्या ना कुठल्या प्रकारे एक्सरसाइजद्वारे म्हणजे व्यायामाच्या माध्यमातून काहीतरी चालना मिळायला पाहिजे. यू हॅव टू बी ऍक्टिव्ह. सो ऍटलीस्ट 30 to 45 minutes ऑफ एक्सरसाइज एव्हरी डे इज मस्ट. जे तुम्हाला आवडेल. तुम्हाला ब्रिस्क वॉकिंग आवडतं ते करा, तुम्हाला जिम मध्ये जाणं आवडतं ते करा, किंवा जे काही स्विमिंग आवडतं, योगासनं करा. कुठे ना कुठेतरी तुम्हाला ऍक्टिव्ह राहणं आवश्यक आहे. सो A is for activity. Now we come to B. B is balanced diet. संतुलित आहार. आता संतुलित आहार म्हणजे नेमका काय? तर आपण जो घरी जेवतो, घरी आपल्याकडे जो स्वयंपाक असतो तोच खरा संतुलित आहार असतो. आजकाल बरेच फिटनेस प्लॅन्स आणि काय काय नाही सगळे प्लॅन्स आहेत आणि आय विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल दोज प्लॅन्स, पर्सनली तुम्ही मला विचाराल तर घरचं जे जेवण असतं बेस्ट. नथिंग बीट्स इट. आणि जेव्हा आपण बॅलन्स डाएट म्हणतो तेव्हा त्याच्यात मग जंक फूड एक्सक्लूड करणं, जंक फूड न खाणं हे आलंच. संतुलित आहार खाणं आणि जेवणाच्या वेळा पाळणं. कुठेतरी आपल्याला डिसिप्लिन ही असलीच पाहिजे. कितीही आपलं बिझी आयुष्य असेल किंवा स्ट्रेसफुल आयुष्य असेल आणि वेळच नाहीये तरी पण डू नॉट स्किप युअर ब्रेकफास्ट. सकाळचा जो एक ब्रेकफास्ट असतो तो करूनच जा आणि तुमच्या जेवणाच्या वेळा ह्या शक्यतोवर पाळा. तंतोतंत जरी नाही पाळता आल्या तरी शक्यतोवर पाळा. हे आता बॅलन्स डाएट. आणि बॅलन्स डाएट मध्येच ऍडिक्वेट तुमचं पाण्याचं प्रमाण कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी तुम्ही प्यायला पाहिजे. वेन इट कम्स टू बॅलन्स डाएट. हायड्रेशन हे महत्वाचं आहे आणि हायड्रेशन इज इन्क्लुडेड इन बॅलन्स डाएट अकॉर्डिंग टू मी. दॅट इज पार्ट अँड पार्सल. वॉटर इनटेक झालं. बी. नाव कम्स सी. सी इज काम. काम म्हणजे शांत. मी मगाच बोलले की मन शांत असणं फार गरजेचं आहे. फारच आहे. काम युअर माइंड. अच्छा. केअर फॉर युअर सेल्फ. अगेन सी. काउंट युअर ब्लेसिंग्स. अगेन सी. काउंट युअर ब्लेसिंग्स. ओके. ठीक आहे. आता काम युअर माइंड आपल्याला माहितीये कसं करायचं. आपली आपली प्रत्येकाची पद्धत असते मेंटल रिलॅक्सेशनची. कुणाला थोडंसं म्युझिक ऐकून बरं वाटतं, कुणाला लिखाण करून बरं वाटतं, किंवा कुणाला योग म्हणजे जे काही मेडिटेशन करून बरं वाटतं. तुम्हाला जे आवडतं तो स्वतःसाठी 1 तास काढायचा, ते करायचं. तो दॅट इज युअर मी टाइम. बिकॉज दॅट इज द बेस्ट वे टू काम युअर सेल्फ. तुम्ही जितकं मन शांत कराल आणि जे आवडतं त्या क्रिएटिव्ह गोष्टीमध्ये जर तुम्ही लक्ष घातलं 1 तासभर, आणि तो वेळ आपल्यासाठी काढायचाच. म्हणजे अगदी कंपल्सरीली तो वेळ काढता आला पाहिजे. वेळ कारण तसा काढला नाही तर कुणाकडेच नसतो. पण तो आपल्यासाठी काढता आला पाहिजे आणि काढायलाच पाहिजे. सो अगेन मी म्हटलं सी इज ऑल्सो फॉर क्रिएटिव्हिटी, कारण दॅट इज ऑल्सो रिलेटेड टू युअर कामनेस ऑफ द माइंड. सो दिस इज सी. आता आलं डी. डी मी वेगळा आवर्जून सांगते. डी म्हणजे ड्रिंक्स. ड्रिंक्स म्हणजे बाय ड्रिंक्स आय मीन अल्कोहॉल. से नो टू अल्कोहॉल. ड्रिंकिंग अल्कोहॉल किंवा याला नाही म्हणायचं, घ्यायचंच नाही. मी ड्रिंक्सला याच्यासाठी वेगळं करते कारण दॅट इज अन इंडिपेंडेंट रिस्क फॅक्टर फॉर मेनी ऑफ अवर हेल्थ प्रॉब्लेम्स. म्हणून मी त्याला इकडे अवॉइड जंक फूड मध्ये नाही घेत. डी फॉर ड्रिंक्स अँड से नो टू ड्रिंक्स. आपण बरेचदा म्हणतो की थोडंसंच होतं, पण आपलं त्या थोडक्यावर राहत नाही. वी कॅनॉट कंट्रोल. त्याच्यामुळे इफ यू हॅव एनी हाय रिस्क फॅक्टर्स प्लीज स्टे अवे फ्रॉम अल्कोहॉल ऑर ड्रिंक्स. हा झाला तुमचा डी. नाव कम्स ई. ई इज एक्झिक्युटिव्ह हेल्थ चेकअप्स. म्हणजे अॅन्युअल एक्झिक्युटिव्ह जे हेल्थ चेकअप्स असतात ते तुम्ही वर्षातनं एकदा करायचे. इफ यू आर अबाउट 40 or for that matter even above 30, get once a year health checkup done. आणि if you are already having problems म्हणजे ब्लड प्रेशर, डायबिटीज, तर मग once in 6 months you have to get your checkup done. आपण आता याच्यात आपलं उत्तर आहे की सायलेंट किलर आहे हायपरटेन्शन. मग कसं करणार, कधी जाणार म्हणजे डॉक्टरकडे. एक्झिक्युटिव्ह हेल्थ चेकअप जर तुम्ही करत राहिलात तर ती एक प्रकारची पावती आहे.
त्याच्यातले जे काही रिपोर्ट्स असतात ना, दॅट इज, हा. त्या रिपोर्ट्स जर ते नॉर्मल असले, इट इज अ सर्टिफिकेट की तुम्ही जे काही जीवनशैली फॉलो करताय इट इज करेक्ट. पण त्याच्यामध्ये जर काही प्लस मायनसेस असतील तर तिथल्या तिथे त्याचं आपण निवारण करू शकतो बिफोर इट फ्लेअर्स अप इनटू समथिंग मेजर. हा. इथल्या तिथे करेक्शन करू शकतो. कोलेस्ट्रॉल वाढलं असेल किंवा काही शुगर थोडंसं आपण प्री डायबेटिक स्टेटमध्ये आलो असेल तर लगेच आपण आपल्या आहारामध्ये तसे प्लस मायनसेस मॉडिफिकेशन करू शकतो. सो अगेन अ प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप किंवा एक्झिक्युटिव्ह हेल्थ चेकअप इज सॉर्ट ऑफ काय म्हणतात त्याला, इट्स अ मेजर प्रिव्हेंटिव्ह मेजर, जिथे की तुम्हाला कळतं बिफोर सिम्पटम्स कम तुम्हाला प्रॉब्लेम्सचे अंदाज येऊ लागतात. सो ई इज फॉर एक्झिक्युटिव्ह हेल्थ चेकअप. याच्यात आपलं उत्तर आलंच की कधी चेकअप करायचं जर बीपीचा त्रास नसेल तर वन्स अ इयर तर आपण करूच शकतो. आणि वी आर, म्हणजे आपल्याला एक आयडिया येऊन जाते फेअरली की आपल्या शरीरामध्ये फिजिओलॉजीमध्ये काय सुरू आहे. आता हे झालं ई. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट इज एफ. एफ इज फील. फील. तुम्ही फील करा हे सगळ्या गोष्टी, कारण जोपर्यंत यू डू नॉट फील दॅट युअर लाईफ इज प्रेशियस, यू डू नॉट स्टार्ट व्हॅल्यूइंग युअर सेल्फ, हे पहिले जे ABCD आहे ना ते फॉलोच होणार नाहीत. जोपर्यंत तुम्हाला हे लक्षात येत नाही की तुमचं आयुष्य मूल्यवान आहे, तुमच्या स्वतःसाठीच नाही पण तुमच्या आप्तजनांसाठी, तुमच्या परिवारासाठी सुद्धा, जोपर्यंत ही एक गोष्ट म्हणजे आत्मीयतेने तुम्ही एक्सेप्ट करत नाही, फील करत नाही, तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घेणार नाही, तोपर्यंत तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणार नाही, आणि तोपर्यंत तुम्ही तुमची लाईफ, जी काही लाईफस्टाईल आहे त्याला मॉडिफाय करणार नाही. कारण जोपर्यंत आपणच आपल्याला, म्हणजे प्रत्येक वेळेला काय होतं की आपण इतके बिझी होऊन जातो सगळ्या बाकीच्यांची काळजी घेण्यात किंवा रिस्पॉन्सिबिलिटीज तुमच्या फुलफिल करण्यामध्ये, की स्वतःचं आरोग्य सुद्धा महत्वाचं आहे किंवा मूल्यवान आहे हे आपण विसरून जातो. We stop feeling, and that is where we stop healing. So I always say, if you feel, you definitely heal. वा, छान, एकदम छान बोलले. त्याच्यामुळे फील टू हील हा शेवटचा एफ आहे. आता आपण हे जे ABCDEF आहेत हे जर आपण फॉलो केले तर आपल्या आयुष्यातले अर्ध्याहून जास्ती हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स तसेच सबसाईड होऊन जाते. खरंय, खूपच छान बोललं. तर जे काही तुम्ही निरोगी जीवनशैलीबद्दल बोलला ते हे सगळं आपण समराईज करता येत आहे. फॉलो करायला हवं. बिलकुल. खरंच सुदृढ निरोगी आयुष्य जगायला कोणाला आवडत नाही, पण हे सायलेंट किलर्स आपल्या इच्छा सोडत नसतात. करिअरकडे लक्ष देताना, पैसा मिळवताना, जबाबदाऱ्या पूर्ण करताना आपण आपल्याकडे खरंच दुर्लक्ष करतो. पण मिळालेल्या पैशाचा उपभोग घेण्यासाठी तब्येतीने पण साथ द्यायला हवी ना आपल्याला. तसं आता आपल्याला डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आपण दोन्हींची काळजी घेऊया, लाईफस्टाईल नीट ठेवूया, रुटीन चेकअप करून बीपीला नियंत्रणात ठेवूया. आणि तुम्ही इतक्या सोप्या भाषेत किती छान सांगितलं, हायपरटेन्शन बद्दल सविस्तर सांगितलं. आणि तुम्ही इतक्या व्यस्त असतात आणि या व्यस्त तुम्ही असताना देखील आमच्या विनंतीला मान दिला आणि आम्हाला जे अमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनापासून, खरंच खूप मनापासून आभार. खूप छान उपयुक्त माहिती दिली. थँक्यू सो मच. मला आमंत्रण करायला खूप बरं वाटलं आणि तुमच्याशी चर्चा करून सुद्धा खूप खूप आनंद झाला. थँक्यू.